आणि आता एक नजर टाकणार आहोत 10च्या 25 मोठ्या बातम्यांवर। लोकशाहीमध्ये कोणालाही निवडून येण्याचा आणि निवडणूक लढण्याचा अधिकार। बारामतीमधून नवा उमेदवार उभा राहिला तर आनंदच। सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर शरद पवारांची प्रतिक्रिया। विधान परिषदेतनं बाहेर येताना उद्धव ठाकरे, दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यात संवाद। ठाकरेंसाठी संपूर्ण लिफ्ट खाली करू, प्रसाद लाड यांचा टोला। तर आमचा सगळा पक्षच खाली केला, ठाकरेंच्या वक्तव्यानं हशा। अर्थमंत्री अजित पवारांकडून राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर। 4 महिन्यांसाठी 6,522 कोटींची तरतूद तर 99,288 कोटी रुपयांची राजकोषीय तूट। पुढचं पाठ मागचं सपाट असा अर्थसंकल्प। उद्धव ठाकरेंची टीका। तर मवियात असताना माझ्या अर्थसंकल्पाचं कौतुक करायचे, अजित पवारांचा टोला। अजित पवार महाविकास आघाडीत असताना मनमानी कारभार करत होते। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा अजित पवारांवर आरोप। मस्जिद बंदर परिसरातील अनधिकृत बांधकामावरून नितेश राणे यांनी पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांना झापलं। 15 दिवसात अनधिकृत बांधकामावरती कारवाई करा, नितेश राणेंची मागणी। मराठवाड्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बसवराज पाटील यांचा भाजपत प्रवेश। अशोक चव्हाणांच्या पाठोपाठ बसवराज पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानं काँग्रेसला मोठा धक्का। शिवसेनेनं लोकसभेच्या 22 जागा लढवल्या पाहिजेत। सर्व शिवसेना खासदारांचा कालच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर आग्रह। यापुढे ज्या बैठकीला उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित राहतील त्याच बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार। वंचित आघाडीच्या धैर्यवर्धन फुंडकर यांची प्रतिक्रिया। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 3 मार्चला पुणे दौऱ्यावरती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा पुणे दौरा। राज ठाकरे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। राज ठाकरेंच्या उपस्थितीत पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा। मनसे नेते वसंत मोरे यांनी घेतली शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची भेट। वसंत मोरे मनसेत नाराज असल्याची चर्चा। शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार। सूत्रांची माहिती, शिवाजीराव आढळराव पाटील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आणि चर्चा करण्यासाठी 29 फेब्रुवारीचा दिवस। तर प्रकाश आंबेडकर यांचा भावी खासदार असा उल्लेख। पुण्यामध्ये होणाऱ्या सभेमध्ये त्यांचा भावी खासदार असा उल्लेख। आंबेगावामध्ये 29 फेब्रुवारीला विशेष बैठक। पुण्यातल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या कटआउटनं सगळ्यांचं लक्ष वेधलं। सभेतल्या गाडीवरती प्रकाश आंबेडकरांचा भावी खासदार असा उल्लेख। विधिमंडळ परिसरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ फलक। देवेंद्र फडणवीस सगळा महाराष्ट्र आपल्या सोबत असा फलकावरती उल्लेख। विधिमंडळ चौकामध्ये भाजपकडनं फलक लावत फडणवीसांना पाठिंबा। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ वाढवा। राज्याच्या गृह विभागाकडनं काढण्यात आला GR। 3 जानेवारी 2026 पर्यंत शुक्लांचा कार्यकाळ वाढवला। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या यवतमाळ दौऱ्यावर। मोदींच्या उपस्थितीत उद्या यवतमाळमध्ये महिला बचत गटाच्या कार्यक्रमात 2 लाखांहून अधिक महिला उपस्थित राहणार। मोदींच्या हस्ते उद्या विविध योजनांचाही शुभारंभ।